सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। दोन 2002 ला आम्ही सुरुवात मागणी केली होती आणि सगळी कागदपत्र 2002 पासून जमवली गेली। कलेक्टरच्या आदेशानुसार, प्रांताच्या आदेशानुसार, तहसीलदारांच्या आदेशानुसार जे काय कागदाची पूर्तता करायची होती सर्व आम्ही केली। आणि त्याच्यानंतर 2006 साली ही सगळी पुरावे बघून जिल्हाधिकारी सुब्राव पाटील जागेवर आले होते। त्यांनी त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला होता या लोकांना मोकट देण्यासाठी। तसे आमच्याकडे पुरावे आहेत। सुब्राव पाटलांनी प्रांतांना सूचना केल्या होत्या पत्राद्वारे की या लोकांचे सगळे पुरावे घेतल्यात, त्यांना 1 गुंठा जागा निवासी प्रयोजनासाठी देण्यात येईल। परंतु आज तागायत हे प्रशासन हे उदासीन दिसतंय, यांनी कुठलीही कारवाई केली नाही अजूनपर्यंत। वारंवार आम्ही उपोषणाला बसतोय, काय ना काय कारण एक कारण सांगते ती आणि उपोषण आम्हाला स्थगित करायला होतात आणि परत हाय तोच प्रकार घडून येतोय। अधिकारी बदलून जातात, परत आम्हाला पुन्हा त्यांना पुरावा मागतात। काय झाले दुसऱ्या येणाऱ्या अधिकाऱ्याला माहित नसतं आणि सगळे वारंवार आम्हाला त्यासाठी आंदोलन करावं लागतात, पुरावे द्यावे लागतात। असं किती वर्ष, असं किती वेळ दिवस चालणार आहे? म्हणून आम्ही आज निर्णय घेतलाय भीमशक्तीच्या वतीनं, जोपर्यंत ह्या लोकांना ठोस पत्र देत नाहीत कलेक्टर किंवा शासकीय जबाबदार अधिकारी, तोपर्यंत हे आमरण उपोषण आंदोलन आम्ही सोडणार नाही। आम्ही या ठिकाणी आमचं या 14 भूखंड लाभार्थ्यांचं काय जर झालं पावसात तर याला सरकार जबाबदार आहे आणि अनेक वेळा त्यांनी आमची फसवणूक केली। आमची मागणी या उपोषणाच्या माध्यमातून एवढीच आहे, जी पंच कमिटी ह्या लेआउटला मान्यता देण्यासाठी पंच कमिटी तहसीलदारानं अशाच उपोषण आंदोलनामध्ये पंच कमिटी नेमली, त्या पंच कमिटी नेमून या लेआउटला मान्यता दिली। या लेआउटचे सगळे मान्यता देणारी पंच कमिटी आमचे जिल्हाधिकारी साहेबांसमोर जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवून घ्यावी आणि त्यांच्याशी चर्चा करावी। आजपर्यंत काय झाले, सगळे शासनाचे जे काही आदेश झाले त्या सर्व आदेशाचे शासकीय पत्र माझ्याकडे आहेत। त्या पत्रानुसार यांनी जरी गायब केली तरी त्याची प्रत्येक पत्र माझ्याकडे आहे। त्या पत्रानुसार त्यांनी जाब विचारावा या पंच कमिटीला आणि ह्या लोकांना भूखंड तातडीनं कब्जेपट्टी करून त्यांना घरकुल द्यावीत ही आमची विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना। तर जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावं आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा। लक्ष्मी सोनबा पवार आमचं संपूर्ण आम्ही आवश्य गेले। आमच्या इथं सारखं ते बोकांडला नावं देऊन 4-5 उपोषण झालेलं आहे। घरकुल प्रत्येक वर्षी येते पण आम्हाला घरकुल देत नाहीत। काय माहिती तुमच्या नावावर काय नाही म्हणून तुम्हाला घरकुल मिळत नाही अशी म्हणते। आमचं संपूर्ण आवश्य गेलेलं आहे इथं। आम्ही किती दिवस राहायचं, झोपडीत आम्ही आहे। पावसाला की सगळं दिसतंय, बारकी पोरं बाळ आहेत आमच्या घरातले। पावसात पाण्यात कसं राहायचंय मी? किती वर्षांनी तप घेतली? आता आम्हाला 5 वर्षाचं बाळ आहे, प्रत्येक 4-5 उपोषण झालेलं आहे आमचं, तरी आमचं काय झालं नाही। म्हणजे एवढं उपोषण कसं धरलंय मी? 5 वर्षांचं आम्हाला केलेलं आहे सगळं, पण ह्या वर्षी आम्हाला पाहिजेच घरकुल। आमचं नाव सातबारा पाहिजे, दुसरं काय नाही। एवढं आम्हाला साहेबांना आजोडी विनंती करणार आहे। शेवट आम्ही थकलोय आमचं काय नाही, आमचं एवढंच की आम्ही एवढ्या वर्षी राहिलोय का नाही, त्यात आम्हाला जागा काहीतरी घर बांधून भेटलं म्हणजे बाद झालं। 7-12 आमचा नाव आम्हाला झाला म्हणजे बाद झालं। आम्हाला राहायला मिळतं सगळं घर गळत जात या भरपूर, पण राहायला जागा वल्ल झाल्यावर आम्ही कुठे जायचं? मग आता जिथे म्हणते तुमचा पुरावा काय आहे? पुरावा काहीच नाही आम्हाला दाखवायला त्यांना 7-12 दाखवा म्हणते ती, तुम्हाला घरकुल आम्ही बांधून देतो म्हणून। 7 वर्षांचं काय वय नाही झालं ना। 7-12 तर आम्हाला काय बी करून झालंच पाहिजे। आमचं मालकी बसत होते पैशाला, ती वाढली आमचं आता आम्ही पण नंतर आमची पोरं कुठे जाणार आहे? असं उपोषण धरून आमची पोरं कुठे जाणार आहे? एवढा म्हणजे करायचं। यंदा आम्हाला 7-12 पाहिजे, दुसरं काय 7-12 दिला म्हणजे आम्हाला घर आम्हाला बांधायला म्हणजे मोकळी 7-12 पाहिजे।
आता एक एक माणूस जायला लागले राहिले कोण आता राहिलेली पोरच आता ना आमची आता पोरांना तरी आसरा झाला पाहिजे आम्हाला नाही ती नाही पोरांना तरी आसरा झाला पाहिजे का नको आता आम्ही उठलो ना शेवट आहे आम्ही थकले आमची पोरांना काय उद्या पुरवलं काय आमचं कायच नाही आमचं मालक गेलं उपाशीत धरून आता मी धरतो मी पण जाते पोरं पण बघणार आमचं